Hari Om. Okay. Sit straight. Focus on your breathing. डोळे बंद करा. श्वासावर लक्ष द्या. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मति प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी. ओम. स्लोली हळू डोळे उघडा. आज नवीन अध्याय सुरू होतोय. अध्याय 9वा. 9th नाव आहे ह्या अध्यायाचं राजविद्या राजगुह्य योग. राजविद्या राजगुह्य योग. एक तर विद्या असते, राजविद्या म्हटलं की म्हणजे जरा उच्च पातळीची असणार, बरोबर आहे ना. पण राजांकडे काय असतं, सगळ्यात जास्ती शक्ती, कारण त्यांना खूप सेवा करायची असते, त्यामुळे उच्च पातळीचं असतं सगळं.
उच्च पातळीचं म्हणजे काय? म्हणजे त्याने एनर्जी वेस्ट नाही होत. जे जे पण साधनं वापरतात ना, त्याच्यात त्यांची स्वतःची शक्ती वाया जात नाही. मग काय करायची असते? ती शक्ती सत्कारणी लागू शकते. बरोबर आहे ना? हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मीन्स व्हॉट? आपल्याकडे जी शक्ती आहे, ती आपल्या स्वभावाप्रमाणे सत्कारणी लावणं or the circumstances that allow you to do that. हां. आता काय असं काही अं, सतत काम करणं, राबणं ही काही चुकीची किंवा वाईट गोष्ट नाहीये. पण प्रत्येक गोष्टीला एनर्जी लागते. मग आपली एनर्जी कुठे घालवायची ह्याचं जर आपल्याला देवाने ज्ञान दिलं असेल, जर आपल्याला आपला स्वभाव कळला असेल, तर आपण त्याप्रमाणे ती सत्कारणी लावू शकतो. तर राजविद्या म्हणजे हायेस्ट क्वालिटीचं नॉलेज असणार आणि राजगुह्य मी विसरतो कधी-कधी हे पारायण आहे म्हणून. राजगुह्य, गुह्य कधी पण तुम्ही कोणा पण "अरे, मी एक सिक्रेट सांगतो." लगेच आपलं कसं कान वगैरे सगळे "सांगू नको हं कोणाला, मी तुलाच सांगणार." कारण एक आनंद असतो, की दुसऱ्याला कोणाला माहीत नाही, मला माहीत आहे, म्हणजे मी इम्पोर्टंट आहे. हं, येस, येस, येस. तर पण गुह्य म्हणजे गुप्त, सिक्रेट आणि ही कोणाला सांगतो आपण? जो विश्वासपात्र असतो, बरोबर आहे ना? कोणालाही नाही सांगत. एकदा आपण कोणाला तरी सिक्रेट सांगितलं आणि नंतर कळलंय आणि 4 लोकांना सांगितलं. आपण त्याला सांगणारच नाही परत, बरोबर आहे ना? ह्याचा अर्थ ह्या अध्यायात काहीतरी एकदम गुप्त श्रीकृष्ण सांगणार आहेत, याचा अर्थ त्यांचा खूप विश्वास आहे आपल्यावर. बरोबर आहे ना? तर असं आहे राजविद्या, राजगुह्य योग. श्री गणेशाय नमः. तरी अवधान एक वेळ दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका परिप्रौढीन बोलो हो जी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवदान हे माझी विनवणी सलगीची काजे लळे यांचे लळे सरती मनोरथांचे मनोरथी पुरती जरी माहेरे श्रीमंती श्रीमंते होती तुम्ही ऐसी. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचं हे वाङ्मय कुठलीही गोष्ट आपल्याला जर आपल्याला माहिती करायचं असेल की ती व्यक्ती कशी आहे, तर त्याच्या कामावरनं ओळखावी, की ती व्यक्ती कशी आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांचं हे जे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची ओळख कशी होते त्यांच्या लेखणीतूनच ना. तर एक तर मला कळलंय, की ज्ञानेश्वर महाराज ह्युमिलिटीचे एम्बॉडीमेंट आहेत. इज अ एम्बॉडीमेंट ऑफ ह्युमिलिटी आणि ह्युमिलिटी तेव्हाच येते जेव्हा ज्ञान येतं. म्हणून विद्या विनयेन शोभते. जर विनय नसेल याचा अर्थ तिथे विद्या नाहीये. व्हेरी क्लिअर. विद्या विनयेन शोभते. आणि विनय म्हणजे नुसतं शांत हो असं बोलणारच म्हणजे विनय नाही. कधी ओरडला किंवा म्हणजे याच्यात विनय नाही असं नाही. इट्स अ व्हेरी डीपर क्वालिटी. त्यासाठी समजण्यासाठी ना समोरचा माणूस पण तेवढी पारख पाहिजे त्याला. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या आता ह्या काही 30 एक ओव्या आहेत. इट इज जस्ट अबाउट की ते बोलतायत आणि ते समोरचे जे ऐकणारे आहेत ते इतके ग्रेट आहेत आणि ते आहेत म्हणून ह्यांना हे ह्यांची व्हॅल्यू आहे असं असं सांगतात. सगळं श्रोते आणि अ, प्रवक्ता म्हणजे जो बोलतो आणि श्रोते म्हणजे जो ऐकतो. जनरली प्रवक्त्याला काय वाटत असतं?
मी हुशार, श्रोते ऐकायला आलेत माझे. पण एखादा स्कॉलर असेल, त्याला माहिती असतं, की समोरचे जे ऐकणारे आहेत, ते त्यांचे टीचर आहेत. ते शिकवतात आपल्याला त्यांच्या प्रश्नांतून. ते पारखतात आपलं ज्ञान. बरेचसे जण तुम्ही जे ऐकता आता माझ्यासमोर, बऱ्याचशा जणांना काही बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे ॲटिट्यूड कसा पाहिजे प्रवक्त्याचा, की ह्यांना खूप माहिती आहे आणि हे माझ्यावर कृपा करतायत जे ऐकतायत. हं. आता ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात, मी जास्ती वेळ नाही घेत, सांगतो हळू-हळू. तरी अवधान एक वेळ दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. आता तुम्ही ऐका व्यवस्थित श्रोतहो. तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही सर्व सुखांसाठी पात्रता येईल तुमच्यामध्ये. यू विल बी एलिजिबल फॉर ऑल काइंड्स ऑफ हॅपीनेस. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. धिस इज अमेझिंग. ते म्हणतात ही माझी प्रतिज्ञा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही माझी प्रतिज्ञा आहे. उघड ऐका. इतका कॉन्फिडन्स असणार म्हणजे त्यांना. आपण म्हणतो, "अरे तू एक्झाम दे. नक्की जॉब लागणार तुला. लिहून घे तू माझ्याकडून." व्हाय? बिकॉज वी ट्रस्ट इन इट. ते प्रतिज्ञा देत आहेत. ही इज वाउचिंग फॉर इट. उघड ऐका. परी प्रौढीन बोले होजी. मी गर्वानी नाही बोलत आहे. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. तुम्ही हे सर्वज्ञ आहात. देयावे अवदान हे माझी विनवणी सलगची. तुम्ही केअरफुली ऐका, ही माझी विनवणी सलगीची प्रेमाने सांगतो मी. काजे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेरे श्रीमंते होती तुम्ही ऐसी. जशी एखादी मुलगी माहेरी जाते, तर तिला कसं खूप प्रेम मिळतं. लळे यांचे लळे आणि मनोरथांचे मनोरथ. हां, तुला काय पाहिजे? हे पाहिजे? ते देते. हे करायचंय? ते करते. हे माहेरी होतं ना. तसं माहेरे श्रीमंती. श्रीमंती म्हणजे काय खूप धनाढ्य असं नाही. प्रेम, प्रेमाची श्रीमंती. हं. तर म्हणजे मी आता अशा माहेरी आलोय, की तुम्ही सगळे माझे माहेरचे आहात. म्हणून मी तुम्हाला प्रेमाने विचारतो आणि मला तुम्ही प्रेमाने परत देणार भरपूर, माझे लाड करणार असं. What a relationship he is having with his listeners. It's worth understanding and analyzing that. नाहीतर काय arrogance असतो शिकवणाऱ्याचा. मला येतं सगळं. शिकवणार सगळ्यांना. हां? This is what we should learn. तुमचे या दिठी वेयाची बोले, ससिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखोनी लोळे. श्रांतुजी मी प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावेला हो. येथही जरी सलगी करी बिहो, तरी निवो पा ना तरी बालक बोबडा बोली. का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुनी माऊली दिसे जेवी. आता तुम्ही कसे आहात सगळं समोर बसलेले आहात ते प्रसन्नतेचे मेळे. तुम्ही इतके सुंदर आहात आणि तुम्ही सगळे माझे श्रोते आहात. तुम्हाला भरपूर काय-काय माहिती आहे. पण तुमचं मन इतकं निर्मळ आहे म्हणून मी जे माझ्या मनात येईल ते बोलू शकतो. आणि मला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे जसा एखादा बोबडी बोलतो मूल किंवा वाकडा-तिकडा चालतो लहान असताना, तो अ, त्याची आई त्याला बघून हसते. किती चांगलं करतोय असं. तसे तुम्ही आहात माझ्यासाठी. कौतुक वाटतं आईला ना? तेवी तेवी तुम्हा संतांच्या पडियावो, कैसेनी तरी आम्हावरी हो. या बहुवा आळू किया जी आहो सलगी करीत. वाचूनी माझिया बोलतीये योग्य ते, सर्वज्ञ भावादृश
श्रोते काय धड्यावरी सरस्वते पढोसी कजी. आता तुम्ही इतके शिकलेले आहात, सवरलेले आहात, इतकं तुम्हाला कळतंय. सरस्वतीच्या मुलाला कोणी शिकवेल का? पण मी तो धाडस करतोय. असं म्हणजे तुम्ही इतके सरस्वतीच्या मुलाला कसं लिहायचं असं शिकवेल का कोणी? नाही. पण मी ते करतोय. असं. अवधारा आवडे ते सणा धुंदरू धुंदुरू परी महा तेजी न मिरवे काय करू अमृताची या ताटी वोगारू ऐसी रसयो कैची. दिवा दाखवतो ना आपण सूर्याला, ओ बाबा काय काय अर्थ आहे का त्याला? दिवा दाखवतो. आणि अमृताच्या ताटामध्ये अजून काय दुसरं ठेवलं तर चालेल का? काय ते व्यर्थ असणार. अहो हिमकरासी विंजणे की नादा पुढे ऐकिविणे. की जो नाद आहे ब्रह्मनाद त्याला गाऊन दाखवायचं. म्हणजे इट इज नथिंग. लोणियासी लेणे हे काही आथी. आणि लेणी आसी लेणे. आणि आपण जे दागिने असतात त्याला दाखवायचं सोनं बघ कसं आहे. नाही, इट इज ऑलरेडी व्हेरी ब्युटिफुल अँड इट इज ऑफ अ हायर क्वालिटी. तसे तुम्ही श्रोते जे आहात तर यू डोंट नीड धिस, बट स्टील फॉर माय थिंग आय एम डुईंग इट. असं सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवडे ठाई नहावे. परिमळ काय वास घेईल का? सागर कुठे जाईल अंघोळ करायला? हे गगनाची आडे आघवे ऐसा पवाडू कैचा. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणे हे होये. ऐसे वक्तृत्व कवना आहे देणे रिझा तुम्ही. हे तुम्ही आहात आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही सावधान ऐका. म्हणजे त्यासारखं आहे. I think maybe he said it and he felt it, I don't know. तरी विश्व प्रगटियाच्या गभस्ती काय हाती वेणी न कीजे आरती का चुळको डोके आपपती अर्जुने दिजे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चितुसी भक्ती. म्हणून बेल जरी गंगावती तुम्ही स्वीकारील का की स्वीकाराल की. बाळक बापाची ताटी रिगे. म्हणजे आता सांगतात की सगळ्याचे स्रोत आहात तुम्ही, पण छोटी गोष्ट दिली तरी तुम्हाला ती आनंद वाटतो, कारण तुम्हाला कौतुक असतं. आता बाळक बापाची ताटी रिगे रिगवणी बापा तेच जेवू लागे की तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. बापाच्या ताटात बाळक जे वाढलेलं असतं ते त्यालाच घास भरवून देतो बाळ. पण बापातेच जेवू लागे की तो संतोष लेनी वेगे. पण बाप पण वडील पण काय करतात? एकदम हॅपीली पुढे करतात. मुखेनी ओढवी तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती तरी तुम्ही संतोषीजे ऐसी जाती. प्रेमाची असे तुमचं प्रेम आहे माझ्यावर म्हणून तुम्ही ऐकताय. आणि तेणे आपुलेपणाचे मोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे. म्हणून केलिया सलगीची नोहे आभारू तुम्हा. म्हणून मी जे बोलतोय ते तुम्ही ऐकताय माझ्या प्रेमासाठी. तुम्हाला गरज नाही, माझ्या प्रेमासाठी. अहो तान्ह्याची लागता झटे तरी अधिकची पान्हा फुटे. रोषे प्रेम दुणवटे पडियंतयाचेनी. सॉरी. म्हणून मजले लेकुरवाचेनी बोले तुमचे कृपाळूपण निदैले. तेचे येईल हे जे जाणवले या लागी बोललो मी. एरवी चांदणे पिकविजित आहे चेपणी
की वारया घापत आहे वाहणी, आहो गगनासी गम्मनसिनी घालिजे केरी, ऐका पाणी वोथी जावे न लगे, नवनीती माथुला न रिगे, तेवी लाजिला व्याख्यान न निगे, देखोनी जयाते. हे असो शब्द ब्रह्मजिये बाजे, शब्द मावळले या निवांतू निजे, तो गीर्थार्थू मराठिया बोलिजे, हा पाडू काई. He goes on praising this knowledge and telling that how he is not capable of expressing it out of humility. परी ऐसिया मज धिंबसा, तो पुढती याची एकी आशा, जे धिटिवा करोनी भवादृशा, पडियंतया हो आवे, परी आता चंद्रापासोनी निवविते, जे अमृताही होनी जीवविते, तेणे अवधाने की जो वाढते, मनोरथा माझिया, काजे दिठिवा तुमचा वर्षे, ते सकळार्थ सिद्धी मती पिके, एरवी कोंबला उन्मेष सुखे, जरी उदास तुम्ही. ते काय सांगता माहिती का, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्हाला जर उत्साह असेल ना, म्हणजे समोरचे जे श्रोते आहात तुम्ही, तरच मला माझ्या थ्रू खूप छान छान निघेल बोलणं. जर तुम्हाला उल्हास नसेल, तुमचं कुतूहल नसेल, समोर तुम्ही बसलात आणि सगळे असे झोपा काढतात की काय चाललंय, बापरे कधी संपणार, असं जर त्यांच्या चेहऱ्याचे भाव असतील, तर मग काय होणार, जो प्रवक्ता आहे त्याला नाहीच ना बोलता, इच्छा नाही राहणार ना. तसे सांगतात ते, एरवी कोंभेले उन्मेष सुखे जरी उदास तुम्ही. एखादा कोंब टवटवीत आलाय पण तो सुकून जाणार जर तुम्ही उदास असाल तर, तुम्ही असे सॅड असाल तर. सहजे जरी तरी अवधारा, वक्तृत्व अवधानाचा होय चारा. काय सुंदर लिहिलंय, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा. जो स्पीकर आहे त्याला दुसऱ्यांचं अटेन्शन इज दी फीड, is the food for the speaker, the attention of the listener. तरी दोदे पेलती अक्षरा, प्रमेयांची अर्थ बोलाची वाट पाहे, तेत अभिप्राया ते विये, भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. एक एक शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात आणि त्याच्यातनं वेगवेगळे इमोशन्स बाहेर येतात, पण हे सगळं डिपेंडेंट आहे रिलेशनशिप मधनं, हाऊ दी लिसनर इज रेस्पॉन्डिंग अँड हाऊ द स्पीकर इज फीलिंग अबाउट दिस. म्हणून संवादचा सुवावोढळे, तरी हृदयाकाश सारस्वते वोळे, आणि श्रोतो दुश्चिता तरी वितुळे मांडला रासू. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होये, परी हातवटी चंद्री की आहे, म्हणून वक्ता तो वक्तानो हे, श्रोतेनी वीण. स्पीकर doesn't exist without the listener. वक्ता तो वक्तानो हे, श्रोतेनी वीण. परी आता आमुते गोड करावे, ऐसे हे तांदुळी कासया विनवावे, साई खडियाने काही प्रार्थावे, सूत्रधारा ते. माय गुडनेस. म्हणजे ते म्हणतात की सूत्रधार आहेत, म्हणजे तुम्ही आहात सूत्रधार, आणि मी काय सांगणार सूत्रधाराला की तू असं कर. सूत्रधार म्हणजे जे पपेट शो असतो ना, पपेट शो, तो असा असा करतो ना आणि खाली पपेट नाचतो, तर इट्स लाईक ही सेइंग, मी पपेट आहे आणि मी त्या सूत्रधाराला सांगतो तू नीट करा. म्हणजे तुम्ही सूत्रधार आहात, द वे यू विल रिस्पॉन्ड, आणि तुम्ही आहात ते माझ्याकडनं काढून घ्याल असं. काय ते बहुलियांची या काजा नाचवी, की आपुलिये जाणीवेची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी, काय काज. सो अमेझिंग.
आपले निवृत्तीनाथ होते तिथे त्यांचे गुरु, ते बोलतात मग. तव गुरु म्हणती काय काय जाहले, हे समस्त ही आम्हा पावले, आता सांग हे जे निरोपिले नारायणी. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणणार, अरे काय झालं तुला, काय आता पुन्हा एवढं सगळं. हा मला कळलं, सगळं पावलं आम्हाला तू बोललास ते. पुढे काय नारायण काय बोलला ते सांग. आता सांगे जे निरोपिले नारायणे, येथ संतोषोनी निवृत्ती दासे, जी जी म्हणून उल्हासे, अवधरा श्रीकृष्ण ऐसे बोलते जाहले. यू कॅन टेल ही सो स्वीट ना. निवृत्तीदास बोला, अरे बस झाला आता, बोल. हा जी 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 करतो करतो, उल्हास आहे. त्याला असं नाही वाटत, अरे मी एवढं तर चांगलं मस्त छान छान सांगतो, आता माझे मोठे भाऊ आहेत, आय नो इज माय गुरु, पण आता मी एवढं छान बोलत होतो ना. नाही, ही इज नॉट सेइंग दॅट. इज जी जी म्हणती उल्हासे, म्हणून उल्हासे, अवधरा श्रीकृष्ण ऐसे बोलते जाहले. आता श्रीकृष्ण महाराज काय बोलतात ते ऐका. ना तरी अर्जुना हे बीज, पुढती सांगिजेल तुझ, जे हे अंतःकरणीचे गुज, जीवाची येणे माने जीवाचे हि फोडावे, मग गुज कापा मज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी, तरी परियेसी प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा, बोलिलिये गोष्टीची अवज्ञा, नेणसी करू म्हणोनी गूढपणा आपुले मोडो, वरी न बोलावे ही बोलावे घडो, परी आमुचिया जीवीचे पडो तुझ्या जीवी. तर आता म्हणतात काय, अर्जुना मी आता जे तुला सांगणार आहे ते खूप मोठं सिक्रेट आहे, माझ्या एकदम खूप मोठं अंतःकरणाचे गुज जे माझ्या मनात आहे ना, ते सांगतो तुला मी. मग गुज का पा मज गुज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिश. तर तू जर मला आणलंस की का आता मला का सांगतात हे सिक्रेट, तर हे बघ, तुझी ना माझ्यावर खूप आस्था आहे. यू ट्रस्ट मी अ लॉट. कृष्णा सेज यू ट्रस्ट मी अ लॉट अर्जुना. बोलिली गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. मी जे तुला सांगतो ते यू प्रॉपरली फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. म्हणून गूढपण आपुले मोडो, वरी न बोलावे ही बोलावे घडो. म्हणून मी जे सिक्रेट आहे ना ते मी तुला सांगतोय. तुझे सिक्रेट आहे ना ते मी तुला सांगतोय, कारण तू मी जे सांगितलेलं त्या गोष्टी जे सांगतो, आणि जे मी जनरली बोललो नसतो ते पण मी आता बोलणार आहे तुझ्यामुळे. आणि तुझ्याबद्दल मला खूप प्रीती आहे म्हणून, आणि तू सगळं मी सांगितलेलं ऐकतो. बेसिकली यू आर व्हेरी क्लोज टू मी. अगाथानी क्षीर दूध गूढ, परिथानासीची नव्हे की गोड, म्हणून सरो की सेवतियाची चाड, जरी अनन्युमिये मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिया भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले, म्हणो ये काही. या लागी सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदुदकु अनन्य गती, पैगा गोप्य ही परितया प्रती, चावळी जे सुख सुखे, तरी प्रस्तुत आता गुणी इही, तू वाचूनी आणिक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. म्हणजे जेव्हा स्तनामध्ये दूध असतं, गोड असतं ते, पण ते खूप जरी बाळाला दिलं तरी कदाचित कधी कधी बाळाला वाटतं हा ठीक आहे, नॉर्मल आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की बाळाला देत नाही. वन.
दुसरं जर खूप जे चांगलं बीज आहे ते ठेवलेलं असतं आपण साठवून, ते जेव्हा पेरतो आपण तेव्हा ते असं खाली सांडल्यासारखं वाटतं. पण याचा अर्थ असा नाही की ते वेस्ट होतं. तसंच हे जे सिक्रेट आहे मी तुला तुला सांगणार आहे. जरी तुला असं वाटत असेल, मी तुला ते क्लिअरली सांगणार आहे. कारण तू गुणी आहेस आणि तू पात्र आहेस हे ऐकण्यासाठी. लपवू नये म्हणून तुझ्यापासून लपवण्यात काही पॉइंट नाही. आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञान विज्ञानेसी. आता मी तुला भरपूर वेळा आधी बोललोय, की हे गुप्त आहे, हे गुप्त आहे, हे सिक्रेट आहे, हे इतकं असं आहे. म्हणून तुला कदाचित वाटेल, "अरे काय आहे?" म्हणून मी तुला आता ज्ञान आणि विज्ञान ह्याचं ना मी अजून प्रॉपर डिस्टिंक्शन तुला सांगणार आहे. "परी ऐसे निवाडे, जैसे भेसळले खरे खुडे, मग काढिजे फोडा फाड फा फाडो वाडे, पारखुनिया." भुसा असतो आणि गहू असतात. ते फुंकलं आपण, की कसं ते वाऱ्याने सेपरेट होतं तसं. यू नीड समथिंग. का चांचूचे नि सांडसे, खांडीजे पय पाणी, राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटूनी देव. जसा जो राजहंस आहे, जो दूध पाणी आणि दूध मिक्स केलेला असतो, तो बरोबर दूध पितो आणि पाणी सोडतो. तसं मी तुला ज्ञान आणि विज्ञान ह्याच्यातलं मी तुला सेपरेट करून सांगणार आहे. हे बघा ज्ञान आणि विज्ञान आलं होतं मागच्या चॅप्टरमध्ये. ज्ञान इज व्हॉट? अव्यक्त. आणि विज्ञान इज व्हॉट? भूत प्रकृती. राइट? तर ते त्याचं आणि ते इतकं इतकं ते ते आपण तेव्हा मी ते हे पण बोललो होतो. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. कारण देह आणि परमेश्वर इतका मिसळलेला आहे, की वेगळं करणं कठीण आहे. ज्ञान आणि विज्ञान. म्हणून गोंधळ होतो ना. सिंपल असतं तर कशाला आपल्याला गोंधळ झाला असता. तर म्हणून ते सांगतायत, मी तुला आता ज्ञान आणि विज्ञान हे सेपरेट करून सांगणार आहे. मग वाराची आधारसा, पडिला कोंडा कानुरेची जैसा. वारा आला की कोंडा नाही राहत ना, पुढून जातो. आणि अन्न कणाचा पैसा राशी जोडे, तैसे जे जाणतलिये साठी, जाणतलिये आसाठी, संसार संसाराची ये गाठी, लावणी बैसवी पाटी, मोक्ष श्रियेच्या. ह्या संसारात तू मोक्ष कसा शोधू शकतोस, सेपरेट करू शकतोस, दॅट आय टेल. जे जाणणे या आघवे यांच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्रा रावो. हे गुरु आहेत ना, जे आचार्यपदी असतात त्यांच्याकडनं हे मिळतं. आणि धर्माचे निजधाम, धर्माचे हे घर आहे. काय? हे ज्ञान. देवीची उत्तमाचे उत्तम हे आहे काय? ज्ञान. पैजया येता नाही काम, जन्मांतराचे. हे जर कळलं तर जन्मांतर होत नाही. मोटके मोटके गुरुमुखे उदयजत दिसे. खूप इम्पॉर्टंट आहे. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे. गुरु थोडंच बोलतात, थोडेफार इकडे तिकडे शब्द सांगतात. आणि हृदयी स्वयंभची असे, पण हे ज्ञान हृदयात आहे. मीन्स इट इज विदिन युअर सेल्फ. गुरु इंडिकेट्स बट द नॉलेज इज विदिन यू. प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. यू हॅव टू एक्सपिरियन्स इट युअर सेल्फ. तेवेची पैगा सुखाच्या पावटी, सरथा ये जे जयाच्या भेटी, मग भेटिल्या की रमिठी, भोगणे याही पडे. एकदा तिकडे गेलो आपण, की आपल्याला सुख पण जे मिळतं इकडचं ते आपल्याला नको हवं असं. इतकं सुंदर असतं ते. सी माणसाचं मन आहे ना, ते चांगलं असल्याशिवाय वाईट सोडत नाही.
म्हणून आपल्याला वाईट सोडायचं असेल, तर वाईट सोडायच्या मागे लागू नका, चांगल्याची संगत धरा. वाईट आपोआप सुटतं. You replace it with something that you want to get rid of. You replace it with something that you want to get rid of. कारण बरेच वेळा मला चहा सोडायचा, चहा सोडायचा, चहा सोडायचा. अरे चहा सोडायचा असं नाही सुटणार. त्याला रिप्लेस करा कशाने तरी. थोडं आधी नाही आवडणार. काय जन्मल्या काय चहाच प्यायलो आपण, म्हणून तो आवडायला लागला. हळू-हळू घोट घेतली. छान-छान लागतं. मग अशी सवय होते जिभेला. ते डॉक्टर सांगायच्या आधी आपणच सोडलेलं किती चांगलं ना? तर यू हॅव टू रिप्लेस इट. कारण मन आहे ना, आपल्यापेक्षा हुशार असतं. जिथे सुख मिळेल तिथे ते जाईल. तर आपण सुख द्यायचं त्याला. श्रेयस आणि प्रेयस असे 2 कठोपनिषदात आहे. प्रेयस म्हणजे इझिली प्लेजरेबल. श्रेयस म्हणजे आधी जरा कठीण असतं, पण नंतर ते खूप लाँग टर्म हॅपीनेस. तर तसं तुम्ही श्रेयसाच्या मागे जा, प्रेयसाच्या मागे जाऊ नका. म्हणजे त्याला ते दुसरं सुख पण चांगलं वाटत नाही, कारण त्याला ह्याच्यापेक्षाही चांगलं काहीतरी मिळालेलं आहे. हे लक्षात ठेवा. बोरिंग नाहीये ते. कशाला नाही तर अध्यात्म करायचं खरं सांगतो. थोडं चांगलं मस्त खाऊन पिऊन ऐशोआराम कुठे मेडिटेशन कोपऱ्यात बसून. कंटाळा येतो, पाठ दुखते, हे होतं, घाम येतो. त्यापेक्षा खा ना. ते सुख असतं त्यात. म्हणून तर तिकडे एकटं राहावंसं वाटतं. शांत राहावंसं वाटतं. स्वानंदात राहावंसं वाटतं. इट इज नॉट बिकॉज वन डज इट, सॅक्रिफाईस करायचा. अरे काही गरज नाही. आनंद येतो सोडताना. तो आनंद झाला की सोडणं मजा येते, मजा येते. You have to remember that. You have to understand that this knowledge or this sukha uh, is not just a written thing. It is so amazing. तुम्ही विचार करा ना, तुम्ही स्वानंदात आपल्या फ्री आहात. भीती नाही कुठलीच. काय कसं छान वाटतं. तसे आहे. परिभोगाची ऐली कडिलिये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपरे वरी परब्रह्म. चित्त सुखाने भरतं हे. इतकं सोपं आहे आणि हे परब्रह्म आहे, त्याला परब्रह्म म्हणतात. पैगा आणि काही ऐकयाचे, जे हाता आले तरी नवचे, आणि अनुभविता काही नवचे, वरी विटेही ना. एखादी चांगली गोष्ट आवडते, ते काय घ्या, गुलाबजाम घ्या. असे मोठे मोठे बनवतात गुलाबजाम, आणि मग ते खायचे आपण. 1-2 मग कंटाळा, वीट येतो, वीट. मग तो खाऊसच नाही वाटत. गुलाबजाम जो आपण वाट बघत होतो 2 महिने खायचं, आणि मग ते 2 खाल्ल्यानंतर वीट येतो. होतं ना असं. खूप आवडते एखादी भाजी, ती खाल्ली 4 दिवस, नको मला आता भाजी. का? वीट येतो, वीट. पण हे कसं आहे, वरी विटेही ना, आले तरी नवचे. हे जे हाता आले तरी नवचे. आणि तुम्हाला सांगतो, एकदा हे ज्ञान झालं की तुम्ही विसरलात तरी विसरू नाही शकत. इट स्टेज. कोणी सांगतं का आपल्याला, ए तू संतोष आहे, तू संतोष आहे? नो. इट इज नॉट मेमरी. इट इज डीपर दॅन दॅट. इट इज नॉट अ सायकोलॉजिकल शिफ्ट. It's deeper than that. It's because of which your psychology works. It is not defined by psychology. It defines psychology. So don't be under that impression it's a psychological shift. It's not mind related. It's because of which the mind transforms. आणि अनुभविता काही नवचे. आणि हा अनुभव आहे ना, तुम्हाला कमी नाही होत. म्हणजे आपला कसं काही एक्सपिरियन्स केलंय, पण नंतर विसरतो आपण, कारण त्याची सवय गेली आहे, असं नसतंय. सी, ह्याला लक्षणं म्हणतात.
आपल्याला माहित नाहीये ना, आता आपण कधीच आंबा बघितलेला नाही आहे आयुष्यात. तर आपण काय बोलतो, "अरे, तू आंबा नाही बघितला? हं. तू संत्र बघितलंय संत्र? हां, हां, हां. तसा पिवळा असतो बघ." हां. पण तसं नाही, तसा असतो आंबा. हं. ओके, ओके, ओके. पण मग आता आपण कुठे आंबा बघितला, तर तो लाल असेल, तर आपल्याला माहिती आहे की तो आंबा नाहीये. पण पिवळा संत्र्यासारखा कलर असेल, हां, बहुतेक हा आंबा असू शकतो, असं आहे. हे लक्षणं दिली, की जेव्हा आपल्याला ते दर्शन होतं, तेव्हा आपल्याला लगेच कळतं, की ह्याच्याबद्दल बोलत होते. तर आपल्याला काय कळणार नाही. ते इतकं एव्हिडंट असतं, की तुम्ही मिस नाही करू शकत. पण गुरूंची कृपा नसेल तर होऊच शकत नाही ते. आणि त्यांची कृपा आहे म्हणूनच आपल्याला लक्षणं ऐकायला मिळतात, हे लक्षात ठेवा. कदाचित शेवटी प्राण जातात तेव्हा दिसेल, पण दिसेल, दिसू शकतं. कृपा असेल तर हां. किती पण हुशार असाल तरी काय होत नाही काम इथे. येथ जरी तू तार्किका, ऐसी हन घेसी शंका, ना येवडी वस्तू हे लोका, उरली केवी पार. अरे अर्जुना, तू खूप एनालिटिकल आहेस, खूप मोठा तार्किक आहेस. तुझ्या मनात कदाचित शंका येईल, ही एवढी मोठी वस्तू, जी सुखाची आहे, ती लोकांनी काय आता पर्यंत शोधली नसती? एकोत्तरे ए एकोत्तरे राचिया वाडी, जे जळतीये आगी घालती उडी. अं, 1% इंटरेस्ट मिळण्यासाठी ही लोकं आगीत उडी मारू शकतात. ते अनायसे स्वगोडी सांडती केवी. मग त्यांना ही एवढी सुंदर गोडी जी आहे, आत्मसुरभी ते काय सांडतील का ही लोकं? तरी पवित्र आणि रम्य, देवीची सुखोपाय गम्य, आणि स्वसुख परमधर्म्य, वरी आपण पाजोडे. स्वतःच्याकडेच आहे आणि ते धर्माचं घर आहे, स्वसुख आहे, इतका लोकं सोडतील का हे? ऐसा अवधाची हा सुरवडा सरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरोला आहे. हा शंकेचा ठाव किर होये परी न धरावी तुवा. तुझ्या मनात शंका असेल, यू माइट बी डाउटिंग व्हाय आर पीपल नॉट गोइंग आफ्टर इट. जे एका पर्सेंटसाठी एवढी उडी मारतील आगीमध्ये, एवढं मेहनत करतात ना लोक. 5% इंटरेस्ट, अर्धा तास 2 तास रोज कॅल्क्युलेटर घेऊन. मजा येते ना. तर मग हे का नाही ते जाणार, लोक त्याच्या मागे का नाही जाणार? तर कृष्ण म्हणतात की तुझ्या मनात शंका आली असेल की लोक का नाही जात. थांब मी सांगतो तुला, ऐका का. ब्युटिफुल. हे पा दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आणि गोड असतं. पासी त्वचेची या पदरा आड, परी ते आभेरुनी गोचिड, अशुद्ध काय निघती. ते जे गाईचं स्तन असतं, त्याच्या आत गोड पवित्र दूध असतं. पण बाहेर त्या त्वचेवर गोचिड म्हणून एक इन्सेक्ट असतं, एक ऑर्गॅनिझम असतं. ते रक्तच पितं. म्हणजे जरी दूध आहे, एक पडद्याआड, पण इट स्टिल ड्रिंक्स दॅट अशुद्ध रक्त. का कमलकंदा आणि दुर्धरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, येरा चिखलूची उरे. कमळ आहे, कमळामध्ये आत पराग आहे. ते कमळ चिखलात आहे. तिथे एक बेडूक पण असतो त्या कमळामध्ये कधी कधी, आणि भ्रमर पण असतो. पण भ्रमर पराग घेतो आणि बेडूक चिखलातच जातो.
ना तरी निदैवाच्या परी लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी परी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्रे जिये. किंवा काही जणांच्या कडे खूप वेल्थ असते, मोहरा असतात, पण ते ठेवतात जपून. आणि दरिद्र्यासारखं वागतात. उपवास करतात. तसं आहे. असून सुद्धा वापर नाही त्याचा. तैसा हृदयामध्ये मी रमू, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. काय उपमा दिल्यात. तसा हृदयात आहे मी राम, सर्व सुखाचा आराम, पण भ्रांतासी काम विषयावरी. थोडं तर आता कळलं असेल. गोचिड, तो चिखलात असलेला बेडूक आणि तो दळिद्री जे पैसे असून उपास करतोय, त्याच्याशी तुलना आहे. बहु मृगजळ देखोनी डोळा, थुंकीजे अमृताचा घेता गळाळा, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्ती लाभे. किंवा मृगजळ दिसतंय म्हणून अमृताचा घोट घेतला होता, जो तोंडामध्ये तो पटकन थुकला कारण मृगजळ प्यायचंय म्हणून. किंवा गळ्यात परिसू बांधला होता, पण तो फेकून दिला कारण त्याला शिंपलं दिसलं खाली म्हणून. तैसा अहम मम, तेचिया लवड सवडी अहम मम, अहम मम, मी माझ. सवडी सवडी मातेन पवतीची बापुडी, तर त्याच्यातच गुंतलेले असतात बिचारे. म्हणून जन्म मरणाची दुथडी, डहुळी ती ढेली ठेली, एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानू का जैसा, काही नसे न दिसे ऐसा, वाणीचा नोहे. जसा मी सूर्य आहे, मी समोर आहे, पण ते बघत नाही. माझे या विस्तारलपणे नावे, हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही, का बीजची जाहले तरू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. आता ते सांगतात श्रीकृष्ण, मीच विस्तारलोय वेगवेगळ्या नावानी. हे दूध आहे ना, सगळं दह्यामध्ये मुरलेलं आहे. किंवा हे जे तरु आहे ना, हा वृक्ष आहे ना, ते बीजातच आहे, बीजामधनं निघालेलं आहे. किंवा भांगार म्हणजे सोनं. किंवा हे जे अलंकार आहेत त्यात सोनं आहे. तैसा मज एकाचा विस्तारू हे जग, हे अव्यक्तपणे थिजले, तेची मग विश्वाकारे वो थिजले, ते तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणी. महदादी देहा ते महत्त्व, ते देह आपलं झालेलं आहे ना, ते 5 तत्व आणि मग बुद्धी, अहंकार आणि मन झालेलं आहे ना. महदादी देहा ते ये अशेषही भूते, परी माझ्या ठाई बिंबते, जैसे जळी फेण, परी तया फेणा आतू पाहता, जेवी जळन दिसे पंडू सुता, ना तरी स्वप्नीची अनेकता, चेली नोईजे. जे पाणी असतं ना, त्याच्यात फेस दिसतो तुम्हाला, आणि फेस बघितला तर त्याच्यामध्ये पाणी नाही दिसत, पण ते फेस आहे तो पाण्याचाच असतो अंश. किंवा स्वप्नामध्ये जे अनेकता दिसते, ती तुम्ही हाताळायला लागल तर काही नाही दिसत, पण ते स्वप्न तुमच्यावरच असतं ना, तुमच्या जागृतीच्या स्मृतीवर असतं. तैसी भूते या माझ्या ठाई, बिंबती तया माझी मी नाही, या उपपत्ती तुझ पाही, सांगतिली या मागा. हे मी तुला मागे सांगितलं होतं मागच्या चॅप्टर मध्ये, ही सेम नाही मागच्या चॅप्टर मध्ये, पण म्हणजे आय हॅड टोल्ड यू जस्ट नाउ, राईट. म्हणून बोलिली या बोलाचा अतिसो, नकी जे या लागी हे असो, तरी मजात पैसो दिठी तुझी. मला दिसते तुझी
ज्ञानदृष्टी. आता तुला कळतंय मी काय बोलतोय. आमचा प्रकृती पैलीकडील भावो, जरी कल्पने विण लागसी पाहो, तरी मजमासी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणूनी. हे बघा, आता जे पुढचे जे ओव्या आहेत ना, हे ज्ञान खूप सूक्ष्म आहे. शब्दाच्या मागे अर्थ असतो. शब्दास्तु अनेक अर्थः. पण कल्पना म्हटलं की आपण इमॅजिनेशन किंवा कल्पना असं करतो. पण हे लक्षात ठेवा, जिथे थॉट येतो, तिथे रियालिटीला तो झाकतो. जिथे पण विचार येतो, तिथे जे परब्रह्म आहे ते झाकल्यासारखं होतं विचाराने. विचार म्हणजे वृत्तीने. म्हणून त्याचा विचार सुद्धा त्याच्यापासून जरा लांब आहे. तर निर्विकल्प, विकल्प इत्युक्ते विचार. निर्विकल्प जेव्हा होतं, जेव्हा मन योगश्चित्तवृत्ती निरोधा खलु. चित्तवृत्ती जेव्हा माइंड मध्ये कमी कमी अटेन्युएशन होतं थॉट्स आणि कम्प्लिटली सायलेन्स होतो, तेव्हा तेच उरतं, ते ब्रह्म आहे. तर आता आपण एक ग्लास बघतोय, पण हा ग्लास आहे ह्याचा थॉट आला म्हणजे आपण त्या भ्रमात आहोत. It's very difficult to explain, but the moment you perceive, you go away from reality. You cannot perceive reality. Perception is the problem. But whenever there is mind, there is perception. जेव्हा पण मन आहे तर विचार असणारच. So you always have to live with this. But it's okay, you can live with this. कधी कधी तुम्ही स्वप्नातना जागे येतात, ती जी वेळ असते बघा, ओ हे स्वप्न आहे असं असं कळतं ना कधी कधी, तशी ती होते समाधीतनं बाहेर येताना. ओ असं, that is the thing. असो. एरवी संकल्पाची सांज वेळे, नावे कतिमिरमे तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडी तची परी झावळे, भूत भिन्न ऐसे देखे, तेची संकल्पाची सांज जैलोपे, तै अखंडितची आहे स्वरूपे, जैसा शंखा जात खेवो लोपे, सापपण माळेचे. हे एक्झाम्पल्स आहेत. अजून जसं अंधार येतो तेव्हा वेगवेगळ्या कल्पना आपल्या असतात, विच आर नॉट रियालिटी. जशी माळ लावले पण अंधार आहे, माळेचा आपल्याला साप वाटतो, पण एकदा तिथे उजेड झाला की आपल्याला ती माळ आहे, तो साप नाहीये हे क्लिअरली अंडरस्टँड होतं. असंच एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे या गाडगेयांची निगती कोंब, परी ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की, नातरी सागरीच्या पाणी, काय तरंगाची आहाती खाणी, ते अवांतर करणी वाऱ्याची नव्हे. आता जे तरंग आहेत, वेव्स आहेत, ते आपण असं म्हणणार का हे पाण्यामध्ये सगळे वेव्स होते, ते असे बाहेर आले, जन्म दिला त्या वेव्सनी? नाही, ते होते कारण वारा होता तिथे, बस. पाहे पा कापसाच्या पोटी, काय कापड्याची होती पेटी, तो वाढे तयाची आदिठी कापड जाहला. ते कापसाच्या पोटी, त्या कापडाच्या पोटी, त्या कापसाच्या आहे पा कापसाच्या पोटी, का कापडाच्या होती पेटी. का कापसाच्या पोटामध्ये अजून असं भरपूर कापड होतं? नाही, ते कापड कुणी घातलं असेल खूप, म्हणजे ऍक्च्युअली त्यांनी कापूसच घातलेला आहे. बिकॉज दी मेन थिंग इज कापूस. आधी पण सांगितलं होतं, पट आणि ते तंतूच दिसतात त्याला. दॅट इज द मेन थिंग. अलंकार घातले तरी सोनं दिसतं. दिस आर व्हेरी कॉमन एक्झाम्पल्स.
जरी सोने लेणे होऊनी घडे, सोने लेणे म्हणजे अलंकार, तरी तयाचे सोने पण न मोडे, ये रे अलंकार हे वरची लीकडे, ले तयाचे निभावे, सांगे पडी सादाची प्रत्युत्तरे, का आरिसा जे आविष्कारे, जे आपुले की सोचकारे तेथेची होते. आपल्याला आरशात जर दिसतं, तर का आरशाने निर्माण केलेलं असतं का आपलं प्रतिबिंब? नाही, आपण आहोत म्हणून दिसतो ते. तैसे ये निर्मळे माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयासी तयाच्या संकल्पी भूत भासू असे, तेची कल्पिता प्रकृती पुरे, आणि भूत भासू आधीच सरे, मग स्वरूप उरे एकसरे निखळ माझे. मग जेव्हा हे थॉट्स जातात, परसेप्शन जातं, व्हॉट रिमेन्स इज माझं स्वरूप. ओके, ऐका, आपण ऐकूया. हा अभ्यास करून हळूहळू कळेल. ओके. हे असो आंगी भरलिया भवंडी, जैशा भोवत दिसती अरडी दरडी, तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते, तेची कल्पना सांडूनी पाही, तरी मी भूती भूते माझ्या ठाई, हे स्वप्नही परी नाही, कल्पा वया जोगी. मी त्यांच्यात आहे, ते माझ्यात आहेत, ही पण एक कल्पनाच आहे. आता मी एक भूता ते धरता, अथवा भूतान माझी मी असता, या संकल्प सन्निपाता आतुलिया बोलिया. म्हणून परिये सागा प्रियोत्तमा, प्रियोत्तमा अर्जुना, म्हणून मी बोलतोय, या परी मी विश्वेसी विश्वात्मा, जो या लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा. हा विश्वाचा विश्वात्मा मीच आहे. बेसिकली हे भूत जे दिसत आहेत ते पण मी आहे, आणि देयर इज नो डिफरन्स. हे जग आणि अव्यक्त हे मीच आहे, डिफरन्स नाही आहे. रश्मीचे नियाधारे जैसे, कळेल आता, नव्हे तेची मृगजळ आभासे, माझ्या ठाई भूत जात तैसे, आणि मातेही भावी. सनलाइट मुळे मृगजळ दिसतं ना, सनलाइट नसतं तर दिसलंच नसतं. तसं हे म्हणजे जर तो नसता तर हे जे भास जे आहेत, जे आपल्या परसेप्शन मुळे झालेले आहेत, ते झालेच नसते. याचा अर्थ असा नाही की मी अस्तित्वात नाही, अस्तित्व आहे, पण हे अस्तित्व त्याच्यामुळे आहे. मी ये परीचा भूत भावनू, परी सर्व भूतांची अभिन्नू, जैसा प्रभा आणि भानू एकचिते. प्रभा आणि भानू एकचित आहे. सूर्य आणि त्याचा प्रकाश हे वेगवेगळे नाही आहेत, एकच आहेत. तसंच हे विश्व जे प्रकटलंय ते आणि तो ज्याच्यापासून विश्व प्रकटलंय ते एकच आहेत. दे नॉट दे इनसेपरेबल ऍक्च्युअली. पुरुष प्रकृती, शिव पार्वती, दे इनसेपरेबल. हा आमचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला की सांगू, आता सांगे काही येत लागू, भूतभेदाचा असे, या लागी मजपासूनी भूते, आणि नव्हती हे निरुते, आणि भूता वेगळिया माते, काहीच मनी हो. त्यामुळे भूत आणि मी, भूत म्हणजे जीव आणि मी, हे वेगळे मानूच नकोस. पै गगन जेवढे जैसे, पवनो गगनी ते भडीच असे. हे जे गगन आहे, आकाश आहे, तेवढंच तिथे वारा आहे. सहजे हालविलिया वेगळा दिसे, एरवी गगन तोची तो. फक्त हल्ला की आपल्याला कळतं वारा आहे, नाही तर स्पेसच आहे ती. इट इज इंटिग्रेटेड. देयर इज नो स्पेस. तुम्ही किती पण वर 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 जा, धरती सोडली की वर वर जा, आकाश नाही आहे, स्पेसच आहे ना.
2 मिनिटं. तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासे काई, निर्विकल्पी तरी नाही, तेथ मीच मी आघवे. हे भूत जात आहेत, ते कल्पित आहेत, निर्विकल्पी तरी काही, तेथ मीच मी आघवे. म्हणून नाही आणि असे, असं म्हणून नाही आणि असे, हे कल्पने चेनी सौरसे, जे कल्पना लोपे भ्रमशे, आणि कल्पने सवे होय. म्हणून आपण म्हणतो ना, जेव्हा मला समाधीत काही दिसत नाही, दॅट नॉट सीइंग ऑल्सो इज कल्पना ओनली. सीइंग ऑल्सो इज कल्पना अँड नॉट सीइंग ऑल्सो इज कल्पना. म्हणून नाही आणि असे, हे कल्पनेचेनी सौरसे, जे कल्पना लोपे भ्रमशे, आणि कल्पना सवे होय. कल्पना नाही आहे म्हणून ते भ्रंश होतो, कल्पना आहे म्हणून ते असतं. कल्पनामुळे दिसणं आणि कल्पनामुळेच नाही दिसत. तुम्हाला विचार करायचा आहे गोष्टीवर. ओके. तेची कल्पिते मुदल जाये, ते तै असे नाही हे के आहे, म्हणून पुढती तू पाहे, हा ऐश्वर्य योगू. ऐसिया प्रतीती बोधसागरी, तू आपण येत या ते कल्लोळ एक करी, मग जवळ पाहसी चराचरी, तव तूची आहासी. प्रतीती, जेव्हा बोध होतो, नॉलेज होतं, तेव्हा तुला सगळीकडे तूच दिसशील. या जाणणे याच्या चेवो, तुझ आला ना म्हणती देवो, तरी आता द्वैत स्वप्न वावो, झाले की ना. आता तुला कळलं ना, हे द्वैताचं आहे, ते स्वप्नच आहे. कळतंय ना रे अर्जुना, ही सिंग. तरी पुढती जरी विपाये, बुद्धीची कल्पनेची झोप ये, तरी अभेद बोधू जाये, जै स्वप्नी पडिजे. जेव्हा बुद्धी झोपते तेव्हा अभेदाचा बोध जातो, आणि मग स्वप्न पडल्यासारखं आपण मल्टिप्लिसिटी मध्ये जातो. म्हणून ये निद्रेची वाट मोडे, ही आता आपण जे ते निद्रा आहे, निद्रेची वाट मोडे निखळ उद्धोधाचेची आपण पड घडे, ऐसे वर्मजे आहे पुढे, ते दावो आता. तरी धनुर्धरा धैर्या, निके अवधान देई बा धनंजया, पै सर्व भूता ते माया करी हरी गा. आता ही निद्रा येते म्हणून आपल्याला द्वैत दिसतं, म्हणजे बेसिकली इंटेलेक्टचा विवेक जातो. ओके. तर आता हे कसं आपल्याला कळायला पाहिजे. तरी धनुर्धरा धैर्या नेके अवधान देई बा धनंजया, तू ऐक रे धनुरा, आता तू व्यवस्थित आहे, मी सांगणार तुला क्लिअरली पुढे. पै सर्व भूताते माया करी हरी गा. ही सगळी माया जी आहे, ही भूतांना कशी कल्पना करवते आणि कसं काय ते मी तुला पुढे आता सांगतो. ओके. अशा प्रकारे आपला 9वा अध्याय सुरू झाला आहे. डोळे बंद करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. स्लोली डोळे उघडा. ओके. उद्या तुमच्यासाठी रविवार असेल 6:30 वाजता, तरी पण आपला क्लास आहे. आणि या सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. स्वातंत्र्य दिन आहे ना.
ओके, हरि ओम.